आज आपण जर बघितलं तर 27 वर्ष भाजप तिथं संघर्ष करतात. 2020 साली फक्त तिथं 8 आमदार आपले आले होते. आज आपण टीव्हीवर बघतोय मी, आज 48 आमदारापर्यंत गेलो. जवळजवळ 40 आमदारांचं लीड तिथं आपल्याला मिळतं. ह्यामध्ये जर बघितलं तर सर्व जागावरती दिल्लीनं भाजपवरती विश्वास ठेवला, मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आणि हे परिवर्तन घडलं गेलं. जवळजवळ 60.54 60.54 एवढं मतदान झालं ते. त्या मतदानामध्ये आज खेदानं सांगू वाटतं आम्हाला की काँग्रेसला तिथं खातंही खोलता आलं नाही. नॉट सिंगल सीट त्यांना काँग्रेसला तिथं मिळालेली नाही आहे. त्यामुळं देशामधलं आणि दिल्ली तर केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये जर हे हाल काँग्रेसचे असतील तर बाकीच्या भागामध्ये काय हाल होईल हे तिने आत्मपरीक्षण तिथं करावं. ह्या दिल्लीचा झाला जो विजय, त्यामध्ये मोदी साहेब असतील किंवा लोकांनी जी मेहनत घेतली आणि लोकांमध्ये जे केजरीवालबद्दल निगेटिव्ह झालं ते तो तुरुंगात गेला, भ्रष्टाचार केला, बाकी गोष्टी सगळ्या खऱ्या ठरल्या. लोकांनी त्या भ्रष्टाचाराला बाजूला काढून एक विकासाला माध्यम धरून आपण इथे मतदान केले. त्यामुळे दिल्लीकरांचं मी अभिनंदन करतो. आणि निश्चितच ह्या 15-20 वर्षाचा कालावधी केजरीवालने भोगला असेल, पण त्याच्यापेक्षा ह्या 5 वर्षामध्ये दिल्ली काहीतरी वेगळी एक राजधानी आहे, देशाची राजधानी आहे आणि ती वेगळ्या टाईपची आणि वेगळ्या माध्यमातून ती उभी राहील असा दिलासा निश्चितच मोदी साहेब आणि सर्व मंत्रिमंडळ देतील एवढा मला विश्वास आहे. आपण दिलेल्या परत एकदा आपल्या मतदानाचा निश्चित चांगला उपयोग होईल एवढे मी आपल्याला आश्वासन देतो.